मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? याच्यात गोळी नव्हतीच। अगं मी असा कसा मारीन हिला? हिच्याशी मला लगीन करायचंय, हनीमूनला जायचंय। तिच्यामुळे मला जो त्रास झालाय ना त्याचा सगळा हिशोब चुकता करायचा आहे। आणि तुला तर माहितीच आहे मी हिशोबाला किती पक्का आहे ते। आणि हिशोब वसूल केल्याशिवाय मी काही समोरच्याला सोडत नाही। हिचा तो मजनू कधी ना कधी जाईलच ना आश्रमाच्या बाहेर तिला शोधायला। तो गेला की मी लगेच हिला घेऊन निघणार। आता ही माझी होणार आणि हे जर कोणाला कळलं तर या बंदुकीत गोळ्या भरीन आणि तुला मारीन, समजलं का? बाबू हे तर काहीतरी भलतच चाललंय। गौरी तर गोनीत म्हणजे हा खंदके पाटील एक छुपे रुस्तम निघाला। नक्की कन्फर्म आहे ना हे? ओके आई, कल्लूचं काम नाहीये हे। तो म्हणाला का तसं? तो कसला म्हणतोय? तो जेलमध्ये, मी त्याचीच चौकशी करायला फोन केला होता। चला म्हणजे आता आपल्याला काळजी करायचं काही कारणच नाही। चला झोपूया। ए आई, तुला खाण्याशिवाय झोपण्याशिवाय काही कामच नाहीये का ग? इथे त्या गौरीला कुणी उचललं याचं टेन्शन आलंय मला। अगं कुणी का करायला, तुझ्या वाटेतला काटा तर गेला ना। हो पण हे तिचं नवीन नाटक असेल तर? हो गो, हे माझ्या लक्षातच आलं नाही। बघ आता मला टेन्शन यायला लागलंय। आणि मला टेन्शन तर खरं ह्या गोष्टीचं आहे की मी आता काय खाऊ। टेन्शन आलं ना की मला खूप भूक लागते। आई खोड, काय करू तुझं मी? बोल चंद्रिका, काय खबर? अहो त्या खंदके पाटलानच गायब केलंय गौरीला। कुणी? हा कोण आता? आश्रमाच्या जमिनीचा मालक आहे तो। आजच त्याला लग्न करायचंय गौरीशी। वा, चांगली गोष्ट आहे। आता लग्न करायचंय म्हटल्यावर लग्न व्हायलाच हवं ना। म्हणजे अगं वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडायला हव्या की नाही, त्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे। आता तू त्यांच्या गटात सामील हो
आणि शुभमंगल सावधान कसं होईल ते बघ. कळलं ना? हो, तुम्ही फक्त पैशाचं. मिळतील, या कामाचे पैसे मिळतील. फक्त आधी काम कर. हे सगळं काय चाललंय? कदाचित हा मी तुझ्या समोर लावलेला शेवटचा दिवा असेल. माझी गौरी जर परत आली नाही ना, तर मी कदाचित तुझ्या पुढे कधीच हात जोडणार नाही. पुन्हा पुन्हा आपल्या माणसांना गमावण्याचं दुःख आता मला सहन होईनासं झालंय. जेव्हा रुद्रचा तुझ्यावरचा विश्वास उडाला होता तेव्हा मी त्याला समजावायचे, देव आपला विचार करतो, तो आपल्या पाठीशी उभा राहतो असं सांगायचे मी त्याला. पण आता माझ्या लक्षात येते, वारंवार आपली माणसं गमवावी लागली ना की देवावरचा विश्वास उडून जातो, जसा माझा उडत चाललाय. मी तुझं अस्तित्वच मान्य करणार नाही अशी वेळ येऊ देऊ नकोस माझ्यावर. एका भल्या मुलीच्या आयुष्यात सतत विघ्न येत आहेत आणि तू डोळे मिटून बसून राहिलास. का परीक्षा बघतोयस तिची? तुला काय हवंय एकदा सांग तरी ना. की तिच्या हातावर सुखाची रेषा काढायला विसरलायस तू? देव बघत असतो, ह्या विश्वासावर आम्ही जगत असतो रे. पण तू असं मुक्यानच नुसता बघत बसून राहिलास तर काय करायचं आम्ही? अरे माणसं तर माणसासारखी वागतच नाहीयेत, पण तू देव आहेस, तू तरी वाग ना देवासारखा. आजपर्यंत मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली, पण माझ्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नकोस. मला माझी मुलगी सुखरूप घरी हवीये. तुला तिला घरी परत आणावंच लागेल. नंदिनी, स्वर्गात बसलेल्या देवांना इथून कसं ऐकू जाणार? तू स्वतः जाऊन सांग आणि काय ते रागावून पण घे, कारण आता गौरी काही पुन्हा रुद्रला मिळणार नाही. I love you, गौरी जी. रुद्र सर,
आई अहो हिला कुठे पाहिलंय का? अहो नीट बघा ना, दुकानात चौकात कुठेतरी. हॅलो, काही कळलं? काहीच नाही. सगळीकडे शोधलं मी. अरे पोलीस पण लोकांची चौकशी करतात पण काहीच सापडलं नाही. म्हणजे नाही सापडलं अजून? हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, नक्की सापडेल गौरी. तर नाही सापडलं तर मी बसते मुलांजवळ, तुम्ही बोलून घ्या बाहेर जाऊन. हॅलो, सापडतील ना गौरीजी? त्या नाही सापडलं तर? हे बघ, तू प्लीज टेन्शन घेऊ नको, नक्की सापडेल गौरी. कडे कुठे असतील त्या? मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना माझ्याशी लग्न नसेल करायचं तरी चालेल, पण त्यांना म्हणावं प्लीज या. या मुलांसाठी आणि बिट्टीसाठी या. गौरीजी प्लीज परत या. सापडलं का? बसा ना. पाणी आणू का तुम्हाला?
हो एक मिनिट ना, यांना कुठं बघितलं का? नीट बघा ना एकदा, म्हणजे इकडं नाही. काय झालं, सापडल्या? नाही सापडल्या. काय? रात्रभर जवळजवळ अख्खं नाशिक शहर पिंजून काढलं, कुठंच नाही सापडलं. अशा कशा नाही सापडल्या? गेल्या कुठे मग? न सांगता कशा काय गेल्या? त्यांची जीवाचं कोणी बरं वाईट नस. नाही नको नको, हा विचार पण नको. गौरीजी सापडायला हव्यात. मला गौरीजींना शोधायला हवं. मी गौरीजींशिवाय नाही राहू शकत. रुद्र सर माझं ऐका. नाही मला काही नाही ऐकायचं. मला गौरीजी सापडल्या पाहिजेत. मला सगळ्यात जास्त ते महत्वाचं आहे. गौरीजींना शोधणं महत्वाचं आहे. ऐक, तू मुलांकडे लक्ष ठेव, मी आलो. अहो हा साहेब, रस्ता मोकळा आहे, गाडी घेऊन ये, ताबडतोब निघायचंय. हा साहेब, गाडी घेऊन लगेच पोहोचतो. साहेब 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 साहेब, काय झालं बॉम्बलायला? साहेब, सगळीकडे नाकाबंदी लावले, बाहेर पडणं लय अवघड आहे आता. यांना पण आजच नाकाबंदी करायची होती काय? साहेब, मी काय म्हणतो, एकदा शांत डोक्याने ऐका. द्या सोडून या पोरीला. अहो, तो रुद्र साधा सुद्धा माणूस नाहीये, लय मोठा माणूस आहे, आणि त्याचं या पोरीवर लय प्रेम आहे. तो हिच्यासाठी काय बी करेल. अहो साहेब, तर रुद्राला कळलं तर तू मोठा असेल त्याच्या घरी, मला काही फरक पडत नाही. ही पोरगी ना भरल्या मांडवातनं पळून गेली होती. हिच्या मामा मामीनं माझ्याकडनं पैसे घेतले होते, त्यांनी हिचा सौदा केला होता माझ्याशी.
त्यामुळं मी हिच्याशी लगीन करणार म्हणजे करणारच. अहो साहेब, ते कसं शक्य आहे? हिला इथनं बाहेर काढता येत नसल तर इथंच लगीन लावून टाकू. पण लग्न तर होणारच. हिला सोडणार नाही मी. लगीन पण इथंच आणि हनीमून पण इथंच. मी पण बघतो तो हिरो कसा अडवतोय मला. एवढं कमी वेळात कोण लग्न करतं? काय बोललास? अहो साहेब, एवढं कमी वेळात कसं लग्न होणार? तो रुद्र बाहेर गेलाय, तो कधी भिल इथं? नाही येणार तो.